पुणे नाशिक नंतर कोल्हापुरातही बिबट्याची दहशत पसरली। बघा, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बिबट्यानं 2 तास धुमाकूळ घातला होता। वन विभागानं मोठ्या शर्थीनं त्याला जेरबंद केले। पाहुयात बिबट्याला पकडण्याचा हा थरार। आज तो बिबट्या तब्बल 3 तास या बिबट्यानं कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढवलं। जाळीत पकडल्या गेल्यावर देखील बिबट्याची झटापट पहा। 3 जणांना जखमी करून हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला अखेर वन खात्याचे कर्मचारी आणि पोलिसांनी जेरबंद केलं। तेव्हा कुठे कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला। शहरातील मध्यभागातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या ताराबाई पार्कमधील हॉटेल वुडलँडमध्ये अगदी भर दिवसा बिबट्या घुसला आणि एकच खळबळ उडाली। मग काय, जंगलातील या पाहुण्याला पकडण्यासाठी वन विभागाची धावपळ सुरू झाली। स्पेशल रेस्क्यू टीम आली। मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्यानं हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली। त्या ठिकाणी काम करत असलेल्या माळ्यावर हल्ला केला। यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला। त्यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखिल कांबळे या युवकावर देखील हल्ला केला। वुडलँड हॉटेलमधून बिबट्यानं BSNL कार्यालयात उडी घेतली। त्यानंतर तो पुन्हा महावितरण कार्यालयातील एका ड्रेनेजमध्ये लपून बसला। त्यानंतर त्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला। बिबट्याला पकडण्यासाठी चारही बाजूंनी मोठ्या जाळ्या लावण्यात आल्या आणि याच जाळी तो अखेर अडकला। ती इजापत न होता हा बिबट्या सुरक्षितपणे आपण जेरबंद केलेला आहे। तुम्ही आत गेला होता, तयारी पूर्ण झाली होती, तुम्ही जखमी झालात का? अंगावर आला? अजिबात नाही, जखमी वगैरे काय झालेलं नाही। व्यवस्थित पद्धतशीर नियोजनानं आम्ही व्यवस्थित जाळी झाकून पद्धतशीर एकदम त्याला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। सुरक्षितपणे आता गेलेला आहे तो। जे 2 होल होते ड्रेनेजचे, त्यातील एक होल आपण पॅक केलेले होते, दुसरं होल हे जाळीने टाकलेले होते, त्यामुळे तो येताना अलगद जाळीत आलेला आहे। 2 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या टीमनं बिबट्याला पकडलं। मात्र हा प्रश्न इथेच सुटत नाही। वारंवार बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर चिंतेची बाब आहे। पुणे नाशिक जिल्ह्यात तर बिबट्याची संख्या कमालीची वाढली आहे। पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या 10 वर्षात तब्बल 60 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। आता कोल्हापुरातही बिबट्याची धास्ती बसली आहे। मानव आणि बिबट्यामधील संघर्षावर कधी तोडगा निघणार, हाच खरा प्रश्न आहे। रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर।